भर दिवसा लूटमार करणाऱ्या टोळीला एलसीबीने केली अटक। 25 जून रोजी शहरातील क्रेडिट ॲसेस मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीला पल्सर दुचाकीने टक्कर मारत त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडे असलेली बॅग हिसकावून त्यात 13,08,720 रुपये होते लुटारूंनी पळत काढला होता। या घटनेने परिसरात खळबळ माजली होती, कारण या घटनेचा दोन दिवसापूर्वी शहरातील निवासी श्याम सुंदर बंग यांना क्राइम ब्रांच वाले असल्याचे सांगत त्यांचा सोन्याचा गोफ आणि अंगठी अंदाजित किंमत रुपये 2 लाख घेऊन पोबारा केला होता। शिवाजी चौक आणि बाजार लाईन मध्ये लागोपाठ घडलेल्या या घटनेने शहरवासियांमध्ये दहशत पसरली होती। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी या गंभीर घटनेची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेला प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते। एलसीबीने या प्रकरणात सहभागी असलेल्या मोर्शी तालुक्यातील 4 आणि नागपूर येथील 3 आरोपींना अटक केली। ही कार्यवाही अधीक्षक विशाल आनंद भापोसे, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत भापोसे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख गिरीश निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सपोणी सचिन पवार, पोपणी सागर हटवार, पोपणी नितीन इंगोले व पोस्ट स्टाफ बळवंत दाभणे, गजेंद्र ठाकरे, रवींद्र बावणे, भूषण पेटे, पंकज फाटे, युवराज मानमोठे, रवींद्र वराडे, स्वप्नील तवर, अजमत सय्यद, सुनील महात्मे, निलेश डांगोरे, सुधीर बावणे, चेतन दुबे, सागर नाठे, शांताराम सोनोणे तसेच पोस्ट ए सायबर येथील सागर धापड, विकास अंजीकर, रितेश गोस्वामी, शिवा सिरसाट आणि चालक प्रशिक्षक वानखडे, निलेश अंवाडकर, प्रज्वल राऊत, हर्षद घुसे यांच्या पथकाने केली। या प्रकरणात अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 5 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। NP9 साठी मोर्शीवरून दिनेश मिश्रा।